लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. कथित भ्रष्टाचार प्रकरणी व्यापाऱ्यांचा संताप वाढला. कथित वसुली थांबवा, दोषींवर कारवाई करा, अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा. सविस्तर बातमी. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज चॅनलवर गेल्या अनेक दिवसांपासून सिडको मनपा विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून होत असल्याच्या कथित भ्रष्टाचार आणि कथित अवैध वसुली या संदर्भातील बातम्या पुराव्यांसह प्रसिद्ध करण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र या प्रकरणांकडे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जबाबदार प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस दखल घेतलेली नसल्याची नाराजी व्यापारी व व्यावसायिकांमध्ये व्यक्त होत आहे. व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार काही कर्मचाऱ्यांकडून नियमांचे कारण देत कथितपणे आर्थिक मागण्या केल्या जात असून यामुळे लहान व्यावसायिक आणि फेरीवाल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध होऊनही संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी किंवा कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. व्यापारी संघटनांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की जर या कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली नाही तर लवकरच व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाची दिशा आणि पुढील कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांनी समोर येऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, तसेच प्राप्त तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून जनतेचा विश्वास कायम ठेवावा अशी मागणी नागरिक आणि व्यापारी वर्गातून होत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.